लोणावळ्यातील प्रसिद्ध टायगर पॉइंटवर आपल्या नातेवाईकांना व्हिडिओ कॉलद्वारे दरीचा परिसर दाखवत असताना भारतीय नौदलातील जवान राकेश कुमार मिश्रा यांचा पाय घसरून 400 फूट खोल दरीत पडल्याने दुर्दैवी मृत्यू झालाय। INS शिवाजी येथे मास्टर चीफ पेटी ऑफिसर म्हणून कार्यरत असलेल्या या जवानाच्या अपघाती मृत्यूबाबत लोणावळा ग्रामीण पोलिसांनी नोंद केली आहे। जागतिक वारसा स्थळ असलेल्या साताऱ्याच्या कास पठारावर ऐन मे महिन्याच्या कडक उन्हात अपोनोजेटॉन सातारन्सिस म्हणजेच सातारी तुरा ही अत्यंत दुर्मिळ भुई ऑर्किड वनस्पती उमलली आहे। सह्याद्रीच्या पठारावर पहिल्या मान्सूनपूर्व पावसानंतर खडकाळ भागात येणारी ही प्रजाती कास परिसराच्या जैवविविधतेचे मुख्य भूषण मानली जात असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये कुतूहल निर्माण झालंय। सांगलीत सायबर भामट्यांनी एका निवृत्त वृद्धाचा मोबाईल हॅक करून त्यांच्या बचत खात्यातील रकमेसह बँकेतील तब्बल 7 फिक्स डिपॉझिट ऑनलाईन मोडून खाती साफ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। कोणतीही गोपनीय माहिती किंवा OTP शेअर न करताही चोरट्यांनी बँकेच्या कामकाजाची वेळ संपल्यानंतर हा सायबर दरोडा टाकल्याने बँकांच्या ऑनलाईन सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। कोल्हापुरातील छत्रपती संभाजीनगर बसस्थानकाचे तब्बल 10 कोटी रुपये खर्च करून आधुनिक सोयी सुविधांसह नूतनीकरण करण्यात आले असूनही मुख्य शहरापासून दूर असल्याने हे स्थानक प्रवाशांसाठी ओसाड पडल्याचे चित्र आहे। मध्यवर्ती बसस्थानकापेक्षा हे ठिकाण 8 किलोमीटर लांब असल्याने प्रवासी येथे जाण्यास नकार देत असून सध्या केवळ गारगोटी आणि राधानगरी मार्गावरील प्रवासीच या देखण्या वास्तूचा वापर करतायत। नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या जमिनीच्या मोजणीला तीव्र विरोध दर्शवत माढा तालुक्यातील मानेगाव व धानोरे दरम्यान शेतकऱ्यांनी मोजणीसाठी आणलेली शासकीय ट्रिबल मशीन दगड मारून फोडल्याची घटना घडली आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि अधिकाऱ्यांना विरोध केल्याप्रकरणी माढा पोलिसांनी 40 शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे।